कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तरुण भारत आणि माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण भौतिकशास्त्रातील विद्युतचा चुंबकीय परिणाम या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. या प्रकरणातील जो भाग आज आपण चर्चेसाठी घेणार आहोत हा तुम्ही व्यवस्थित तयारी केलात तर तुमच्या परीक्षेची बऱ्यापैकी तयारी झालेली असेल असं मला वाटतं. तर विद्युत चुंबकीय परिणाम यामध्ये विद्युतचा चुंबकीय परिणाम म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे. विद्युतचा चुंबकीय परिणाम, मागील प्रकरणामध्ये तुम्ही विद्युत विषयी अभ्यास केलेला आहात. आता आपण पाहूया विद्युतचा चुंबकीय परिणाम म्हणजे नेमकं काय. तर आपल्याला माहित आहे की एखाद्या वाहकातून जर आपण विद्युत प्रवाह जाऊ दिला तर त्याभोवती चुंबकीय परिणाम निर्माण झालाय किंवा त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण झालंय. आपण कसं ओळखायचं? समजा आपण एक असा पुठ्ठा घेतला आणि या पुठ्ठ्यातून आपण एक विद्युत वाहक आरपार जाऊ दिला आणि हा विद्युत वाहक आपण रोधक, त्याचबरोबर ॲमेटर, त्याचबरोबर विद्युत घट यांना जोडला आणि या ठिकाणी आपण एक विद्युत कळ घेतली किंवा बटन ज्याला म्हणू शकेन आपण तसं घेतलं आणि याच्यातून तुम्ही काय केलं समजा आणि या बाजूला एक तुम्ही होका यंत्र किंवा चुंबक सूची ठेवली तर काय होईल? आपल्याला नेमकं या ठिकाणी जेव्हा विद्युत प्रवाह आपण सुरू करतो त्यावेळी या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं हे आपण या प्रयोगावरून सिद्ध करू शकतो. समजा आपण या ठिकाणी विद्युत एक बटन सुरू केलं आपण तर तात्काळ तुम्हाला या ठिकाणी ही जी चुंबक सूची आहे या चुंबक सूचीमध्ये विचलन झालेलं पाहायला मिळेल. हे विचलन का झालं तर या तारेतून जेव्हा विद्युत प्रवाह वाहू लागतो, म्हणजे या वाहकातून जेव्हा विद्युत प्रवाह वाहू लागतो त्यावेळेला या वाहकाच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि त्या क्षेत्रामुळं ही जी चुंबक सूची आहे ही विचलित होते. तेव्हा अशा प्रकारे आपण सांगू शकतो की विद्युतचा चुंबकीय परिणाम हा जेव्हा जेव्हा आपण वाहकातून विद्युत प्रवाह सोडतो त्यावेळेला तुम्हाला तो चुंबकीय परिणाम अनुभवायला मिळतो. यानंतर आपण पाहूया चुंबकीय विकर्ष रेषा म्हणजे काय. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे चुंबकीय विकर्ष रेषा. आता आपल्याला माहित आहे की प्रत्येक चुंबकाला एक विशिष्ट प्रकारची शक्ती असते. समजा आपण हा जो चुंबक पट्टी घेतली तर या चुंबक पट्टीच्या सभोवताली काही अंतरापर्यंत चुंबकीय शक्ती कार्य करीत असते. अशा प्रकारे समजा चुंबक आहे आणि चुंबकाची शक्ती जितक्या अंतरापर्यंत कार्य करते त्या अंतराला आपण त्याचं चुंबकीय क्षेत्र असं म्हणतो. आता चुंबकीय विकर्ष रेषा म्हणजे काय तर चुंबकाच्या सभोवताली असणारी चुंबकीय शक्ती ज्या विशिष्ट रेषांनी दर्शविली जाते त्या रेषांना आपण चुंबकीय विकर्ष रेषा असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपण चुंबकीय विकर्ष रेषा दाखवू शकतो. तर ह्या ज्या रेषा आहेत म्हणजे तुम्ही जेवढी शक्ती चुंबकाची जास्त असेल तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला चुंबकीय विकर्ष रेषा पाहायला मिळतील. तर या ज्या रेषा आहेत म्हणजे चुंबकाच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र दर्शवणाऱ्या ज्या रेषा आहेत या रेषांना आपण चुंबकीय विकर्ष रेषा असं म्हणतो. आता
या चुंबकीय विकर्ष रेषांचे काही गुणधर्म आहेत. पहिला गुणधर्म जो आहे तो नेहमी, आता इथं हे तुम्ही पाहता एन आणि एस म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे चुंबकाचे दोन ध्रुव आहेत. विकर्ष रेषा ज्या असतात त्यांचे काही प्रमुख गुणधर्म आहेत. त्यातला पहिला गुणधर्म आहे विकर्ष रेषा नेहमी इकडं उत्तर ध्रुवाकडून निघून दक्षिण ध्रुवाकडे जातात. हा पहिला गुणधर्म झाला. दुसरा गुणधर्म जो आहे, या चुंबकीय विकर्ष रेषा केव्हाही परस्पराला छेदत नाही, या एकमेकांना छेदत नसतात. तिसरा आणखी एक गुणधर्म यांचा आहे, या विकर्ष रेषांची संख्या जी आहे ती या चुंबकाच्या शक्तीवर अवलंबून असते. समजा चुंबकाची शक्ती जास्त असेल तर त्याच्या सभोवताली निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा सुद्धा जास्त असतात. चुंबकाची शक्ती कमी असेल तर त्याच्या सभोवताली निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा सुद्धा कमी असतात. आता याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे की फॅरेडेचे नियम. तर आपल्याला माहित आहे की विद्युतचा शोध लावण्यामाग फॅरेडे या शास्त्रज्ञाचा अतिशय महत्वाचा वाटा आहे, किंवा त्याला आपण सिंहाचा वाटा असं म्हणू शकतो. तर मायकेल फॅरेडेनं काही प्रयोग केले आणि त्यानं काही नियम मांडले. त्या नियमाला आपण फॅरेडेचे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम असं म्हणतो. फॅरेडेचे विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम. आता हे नियम काय आहेत? दोन नियम आहेत. हे दोन्ही नियम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. पुस्तकामध्ये याचं विश्लेषण व्यवस्थित झालेलं नसल्यामुळं तुम्ही जरा नीट ऐका. पहिला नियम जो आहे तो काय सांगतो आपल्याला, समजा तर वाहकाशी, समजा हा एक वाहक आहे, या वाहकाशी संबंधित असणारं चुंबकीय क्षेत्र जे आहे ते जर बदललं, म्हणजे समजा सुरुवातीला कमी चुंबकीय क्षेत्र आहे, तुम्ही जास्त क्षेत्र वाढवलं, चुंबकीय क्षेत्र वाढलं असं आपण म्हणू शकतो त्याला. तर अशा रीतीनं वाहकाशी संबंधित असणारं चुंबकीय क्षेत्र जेव्हा बदलतं तेव्हा काय होतं, या वाहकामध्ये चुंबकीय किंवा विद्युत गामक शक्ती प्रवर्तित होते असं आपण म्हणतो. म्हणजे याच्यात विद्युत प्रवाह निर्माण झाला की विद्युत गामक शक्ती प्रवर्तित झाली असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर दुसरा नियम जो आहे, म्हणजे हा पहिला नियम तुम्हाला असं सांगता येऊ शकेल, जेव्हा जेव्हा विद्युत वाहकाशी संबंधित असणारं चुंबकीय क्षेत्र बदलतं तेव्हा वाहकात विद्युत गामक शक्ती प्रवर्तित होते किंवा विद्युत गामक शक्ती निर्माण होते. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम जो आहे तो नियम आपण अशा प्रकारे सांगू शकतो की वाहकात निर्माण होणारी विद्युत गामक शक्ती जी आहे ही चुंबकाच्या शक्तीच्या दराशी संबंधित आहे किंवा दराच्या समप्रमाणात असते. समजा चुंबकाची शक्ती वाढवलात, साहजिकच त्या ठिकाणी वाहकाभोवती निर्माण होणारी विद्युत शक्ती सुद्धा वाढते. चुंबकाची शक्ती कमी केलात, त्याभोवती निर्माण त्यात निर्माण होणारी विद्युत शक्ती सुद्धा कमी होते. हे दोन नियम तुम्ही लक्षात ठेवावे लागतील. यानंतर आपण पाहणार आहोत एखाद्या वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा ह्या त्याच्या आकारावर सुद्धा अवलंबून असतात. तर समजा तुम्ही एखादा सरळ वाहक घेतला, सरळ वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा नेहमी वर्तुळाकार किंवा समकेंद्री वर्तुळाकार असतात. सरळ वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा कशा असतात हे आपण पाहू. निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा कशा असतात, तर हे पाहण्यासाठी आपण एक प्रयोग या ठिकाणी लक्षात घेऊया. समजा आपण एक अशा प्रकारचा पुठ्ठा घेतला किंवा एक कार्डबोर्ड घेतला आणि या कार्डबोर्डला मध्यभागी एक छिद्र करून त्यातून आपण एक सरळ वाहक, म्हणजे अशा प्रकारची विद्युत वाहक तार किंवा एखादा कोणताही वाहक जो आहे तो वाहक आपण याच्यातून जाऊ दिला, आरपार जाऊ दिला आणि
या पुठ्ठ्यावर आपण विस्कळीतरित्या असं कुठंही ते सगळ्या बाजूने इथं लोखंडाचे बारीक तुकडे किंवा लोखंडाचा कीस या ठिकाणी पसरविला आणि काय केलं आपण या ठिकाणी एक विद्युत वाहक तार घेऊन ती एक दोन्ही टोकांना जोडली आणि एका विद्युत घटाला आपण हे जोडलं आणि आपण इथून विद्युत प्रवाह जाऊ दिला. तुम्हाला काय जाणवेल, जोपर्यंत आपण विद्युत प्रवाह सोडलेला नाही तोपर्यंत हे लोखंडाचे तुकडे जे आहेत किंवा लोखंडाचे कीस जे आहेत ते सर्वत्र पसरलेले तुम्हाला दिसतील. समजा आपण या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू केला आणि या पुठ्ठ्याला टिचकी मारली अशी, तर तुम्हाला हे जे लोखंडाचे कीस आहेत किंवा लोखंडाचे बारीक कण जे आहेत हे कण एका विशिष्ट रचनेत रचले गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील. तर कसे रचले गेले ते हे समकेंद्री वर्तुळाकार रचनेत रचले गेलेले आहेत. तेव्हा अशा प्रकारे जेव्हा जेव्हा सरळ वाहकातून आपण विद्युत प्रवाह जाऊ देतो हे काय हे कण जे आहेत हे आपल्याला विकर्ष रेषा दर्शवितात. म्हणून आम्ही इथं असं म्हणू शकतो की सरळ वाहकातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास त्याभोवती निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा ज्या असतात ह्या वर्तुळाकार असतात. हा एक प्रयोग तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. यानंतर आपण पाहणार आहोत की यानंतर आपणाला उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लक्षात घ्यायचा आहे. कधी कधी तुम्हाला 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी हा प्रश्न येऊ शकतो. 2 मार्क्ससाठी तुम्हाला उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम स्पष्ट करा अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं. समजा आता हा नियम आपण कसा सांगू शकेल. समजा ही एक विद्युत वाहक तार आहे. ही विद्युत वाहक तार आपण आपल्या उजव्या हातामध्ये अशा रीतीने पकडली की ही बोटे जी आहेत ही या वाहकाच्या सभोवताली गुंडाळली जातील आणि हा जो वाहक आहे या वाहकाला वाहकाच्या दिशेशी आपण अंगठा असा पकडला. तर याच्यावरून आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम स्पष्ट करता येतो. जेव्हा आपण वाहक आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये अशा प्रकारे पकडू त्यावेळेला अंगठा जो आहे हा विद्युत धारेची दिशा दर्शवतो. म्हणजे विद्युत जी आहे ती या दिशेनं जाऊन इकडं या अशा दिशेनं प्रवाहित होते आणि त्याच्या सभोवताली गुंडाळलेली ही जी बोटे आहेत ही काय दर्शवितात, ही जी आहे ही याच्या सभोवताली निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र दर्शवितात. हा जो नियम आहे याला आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असं म्हणतो. आपल्याला पुढील मुद्दा एक शिकायचा आहे तो आहे, समजा आपण मगाशी पाहिलं सरळ वाहक असेल तर त्याच्या सभोवताली निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा ज्या असतात ह्या विकर्ष रेषा वर्तुळाकार असतात. पण समजा आपण वाहक गोलाकार घेतला. समजा मी या ठिकाणी एक असा पुठ्ठा घेतलाय. हा थोडासा आपण असा पुठ्ठा घेऊया. तर समजा वर्तुळाकार वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा कशा असतात याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. वर्तुळाकार वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा कशा असतील हे आपण निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा. तुम्हाला इथं प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, काही वेळा 2 मार्क्ससाठी आकृती विचारली जाऊ शकते किंवा 4 मार्क्ससाठी कदाचित हा प्रयोगही तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर इथं प्रश्न कसा विचारला जाईल या मुद्द्यावर, वर्तुळाकार वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा मध्यभागी परस्पराला समांतर असतात हे स्पष्ट करणारा प्रयोग लिहा. आता तुमच्या पुस्तकामध्ये 2 आकृत्या दिलेल्या आहेत, एक 13.9 आणि 13.8. या दोन्ही आकृत्या ह्या वर्तुळाकार वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा दर्शवित असतात. समजा आपण कल्पना करूया की हा ABCD हा एक पुठ्ठा आहे किंवा असा एक पुठ्ठा घेतला आपण, त्याला आपण नाव दिलंय ABCD. आणि काय केलं आपण याच्या मधून म्हणजे या पुठ्ठ्यामधून आपण त्या पुठ्ठ्याला 2 छिद्र केली आणि एक वर्तुळाकार वाहक जो आहे तो आपण याच्यातून जाऊ दिला. समजा ही वाहकाची या बाजूला आलेली टोकं आहेत
आणि या ठिकाणी आपण एक विद्युत घट आहे, त्या विद्युत घटाला आपण ही दोन्ही टोकं बसविली आणि या ठिकाणी आपण एक विद्युत कळ किंवा बटन घेतलं. आता हे बटन सुरू करण्यापूर्वी याच्यावर तुम्ही या पुठ्ठ्यावर लोखंडाचे बारीक बारीक कण किंवा लोखंडाचे कीस तुम्ही याच्यावरती टाकले. आता हे कसेही आहे, पण जेव्हा तुम्ही इथून विद्युत प्रवाह सुरू कराल त्यावेळेला तुम्हाला इथली रचना बदललेली दिसेल. कशी होईल ही रचना? तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही विद्युत प्रवाह सुरू कराल त्यावेळेला विद्युत बटन सुरू करताच हे जे लोखंडाचे कीस आहेत हे अशा रीतीनं सुरुवातीला तुम्हाला वर्तुळाकार दिसतील, पण जसं जसं तुम्ही मध्यभागी पाहाल तसं या ठिकाणी तुम्हाला परस्पराला समांतर रेषा निर्माण झाल्याप्रमाणे ते तुम्हाला असे पाहायला मिळते. तर या प्रयोगावरून आपण काय सांगू शकतो की सरळ वर्तुळाकार वाहकातून जर आपण विद्युत प्रवाह जाऊ दिला तर निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा मध्यभागी परस्पराला समांतर असू शकतात. यानंतरचा मुद्दा आहे सोलेनॉइड. काय आहे सोलेनॉइड आणि त्याचे उपयोग कोणते? तर सोलेनॉइड ही एक तांब्याच्या तारेची रचना आहे. तर ही रचना आपण अशी दाखवू शकेन की समजा ही तांब्याच्या तारा आहेत, दंडगोलाकृती अशा प्रकारचा इथं हा भाग आहे आणि या ज्या तारा आहेत या तारांच्या सभोवताली आपण अशा प्रकारे जे तारेची वेटोळी दिली आणि हे विद्युत घटाला आपण जोडली. तर जेव्हा इथून विद्युत प्रवाह आपण सोडू त्यावेळेला त्या तारेभोवती जे या वेटोळ्या भोवती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे विकर्ष रेषा निर्माण झालेल्या दिसतील आणि जितका विद्युत प्रवाह जास्त सोडाल तेवढ्या प्रमाणात विकर्ष रेषांचं प्रमाण सुद्धा अधिक असेल. तर ही जी रचना आहे त्या रचनेला आपण सोलेनॉइड असं म्हणतो. आता या सोलेनॉइडचे काय उपयोग आहेत आपल्याला माहित आहे. सोलेनॉइडचा उपयोग आपल्याला कृत्रिम चुंबक बनवण्यासाठी होऊ शकतो. समजा आपण एक अशा प्रकारे मऊ लोखंडाची पट्टी घेतली आणि ही मऊ लोखंडाची पट्टी जर आपण या वेटोळ्याच्या मध्ये ठेवली आणि विद्युत प्रवाह सुरू केला तर याच्यामध्ये तुम्हाला चुंबकत्व निर्माण झालेलं पाहायला मिळेल. तेव्हा कृत्रिम चुंबक अशा प्रकारे आपण बनवू शकतो सोलेनॉइडच्या मदतीनं. तशाच प्रकारे आपणाला विद्युत चुंबक सुद्धा सोलेनॉइडच्या मदतीनं बनवता येणं शक्य आहे. यानंतरचा मुद्दा आहे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. एकूण 3 नियम तुम्हाला या प्रकरणामध्ये शिकायचे आहेत. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आता हा नियम आपण कसा स्पष्ट करू शकेल? पहा, हा आपला डावा हात आहे. जर या डाव्या हातामध्ये अंगठा त्यानंतर तर्जनी आणि मधले बोट हे जर परस्पराला काटकोन करतील अशा रीतीने आपण उघडले तर अंगठा जो आहे तो विद्युत प्रवाहाची गती दर्शवितो. तर्जनी जी आहे ते विद्युत प्रवाहाचं क्षेत्र दर्शविते आणि मधलं बोट जे आहे ते विद्युत धारा दर्शवितो. तेव्हा या नियमाला आपण फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असं म्हणतो आणि या नियमाच्या तत्वावरच विद्युत मोटारचं कार्य चालतं. आता विद्युत मोटार म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. विद्युत मोटार किंवा मोटर. आता ही जी विद्युत मोटार आहे तुम्ही अनेक ठिकाणी वापरता विद्युत मोटर. त्याची रचना तुम्हाला आतली रचना माहीत नसते पण तुम्ही तुमच्या घरी असणारं मिक्सर, ग्राइंडर किंवा पिठाच्या गिरणीमध्ये वापरली जाणारी मोटर, पाणी खिंचण्यासाठी वापरली जाणारी जी मोटर आहे, काही खेळण्यांच्या मध्ये असणारी मोटर जी आहे, ह्या सगळ्या विद्युत मोटर आहे.
पण यांचं कार्य कसं चालतं ते फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार चालतं. आता नेमकी याची रचना कशी असते, मी अगदी साधी छोटी आकृती काढेन या ठिकाणी. समजा हा एक चुंबक आहे, या ठिकाणी एक चुंबक आहे, यांना आपण एकाला एन म्हणजे ह्याचं हे जे आहे उत्तर ध्रुव, हा दक्षिण ध्रुव, आणि या दोन्हींच्या मध्ये आपण एक असा आस घेतला आणि या ठिकाणी अशा प्रकारचं एक तारेचं वेटोळं घेतलं. पण हे संपूर्ण तारेचं वेटोळं दाखवण्याऐवजी आपण या ठिकाणी एक आयताकृती रचना दाखवायला लागलोय आणि या आयताकृती रचनेच्या पुढं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक अर्धवर्तुळाकार कडं असतं आणि पुढचं टोक जे आहे याला आपण R1 असं म्हणू, जे रिंग एक R1 आणि दुसरं जे आहे जे दोन हे आहेत ते अर्धवर्तुळाकार कडी असतात ती दोन, आणि या अर्धवर्तुळाकार कड्यांना दोन कार्बन ब्रश जोडलेले असतात इथं. आणि हा जो भाग आहे हा आपण इकडं विद्युत प्रवाहाला जोडला. आता हे जे उपकरण ही साधी रचना आहे, तुम्ही पुस्तकामध्ये आकृती क्रमांक 13.15 जरा व्यवस्थित रिफर करा. तर विद्युत मोटार म्हणजे याची व्याख्या कशी करू शकाल तुम्ही, विद्युत ऊर्जेचं रूपांतर उपयुक्त अशा यांत्रिक ऊर्जेत करणाऱ्या उपकरणाला आपण विद्युत मोटार असं म्हणतो. आता या ठिकाणी तुम्ही पाहता त्याची रचना कशी आहे, एन आणि एस या दोन प्रबळ चुंबकांच्या मध्ये हे ABCD तारेचं वेटोळं आहे आणि या वेटोळ्यातून जेव्हा तुम्ही विद्युत प्रवाह सोडता त्यावेळेला यामध्ये यांत्रिक ऊर्जा निर्माण होते. आता समजा हे जर हा जो भाग आहे त्याला तुम्ही कोणतंही एक चाक जोडला आणि त्या चाकाला दुसरं चाक जोडून आपण गतिजन्य ऊर्जा निर्माण करू शकतो. समजा तुम्हाला पाणी खिंचायचं असेल तर या ठिकाणी आपण एक पंख्याच्या आकाराची वस्तू या ठिकाणी बसवली जाते आणि तुम्हाला पाणी खिंचता येतं. तेव्हा अशा प्रकारे या विद्युत मोटारचे अनेक उपयोग आहेत. एक पाणी खिंचण्यासाठी, पिठाची गिरणी चालवण्यासाठी, क्रँक चालवण्यासाठी, मिक्सर चालवण्यासाठी, असे अनेक उपयोग, किंवा पंखा जो असतो त्या पंख्यामध्ये सुद्धा ही रचना वापरली जाते. याला आपण विद्युत मोटार असं म्हणतो. आणि ही विद्युत मोटार जी आहे ही फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमावर चालते. आता आपण पाहूया पुढचा मुद्दा, तो आहे फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आता हा नियम आपल्याला काय सांगतो, जसं आपण डाव्या हाताचा नियम पाहिला तशाच प्रकारचा हाही नियम आहे. समजा हा माझा उजवा हात आहे, या उजव्या हाताची ही 3 बोटं म्हणजेच अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट हे परस्पराला काटकोन करतील अशा रीतीनं जर आपण उघडलं तर यामध्ये अंगठा जो आहे तो आपल्याला वाहकाची हालचाल दर्शवितो. उजव्या हाताचा अंगठा जो आहे तो वाहकाची दिशा दर्शवितो. ही जे तर्जनी आहे ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते आणि मधलं बोट जे आहे ते प्रवर्तित विद्युत प्रवाह दर्शविते. आणि याच तत्वावर दुसरं एक उपकरण चालतं, त्याचं नाव आहे विद्युत जनित्र. आता जनित्र तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल किंवा याला आपण जनरेटर असं म्हणतो. अनेक ठिकाणी तुम्हाला जनरेटर वापरावं लागतं. विद्युत करंट गेलं की बऱ्याच वेळा कापड दुकानामध्ये तुम्ही जनरेटर चालवलेलं पाहाल, सिनेमागृहामध्ये जनरेटर चालवलेलं तुम्ही पाहताल. तशाच प्रकारे अनेक छोट्या मोठ्या उद्योगधंद्यामध्ये जनरेटरचा उपयोग केला जातो. आता हे जनरेटर किंवा जनित्र म्हणजे नेमकं काय, जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं त्या उपकरणाला आपण विद्युत जनित्र असं म्हणतो. आणि हे जे जनित्र आहे हे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमावर कार्य करतं. आता याची रचना सुद्धा जवळपास विद्युत मोटार सारखीच आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपण अशा प्रकारे
दोन चुंबक घेतले N आणि S, आणि या चुंबकाच्या मध्ये अशी आपण एक विद्युत वाहक तारेचं वेटोळ आपण घेतलंय. खरं तर तारेचं वेटोळ आहे ते, रेशीम तांब्याची तार वगैरे तुम्ही त्या ठिकाणी वापरलं असेल. काही तुम्ही दुकानांच्या मोटर रिपेअरी करणाऱ्या किंवा जनरेटर रिपेअरी करणाऱ्या एखाद्या व्यावसायिकाकडे तुम्ही गेलात, मला ही आतली रचना पाहायला मिळते. आता इथं समजा ABCD हे तारेचं वेटोळ आहे, आणि हे तारेचं वेटोळ आपण अशा एका आसाभोवती बसवलेलं आहे, जे आसाला जोडलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन पूर्ण वर्तुळाकार कडी असते. तुम्ही आकृती क्रमांक 13.19 ही जी आकृती आहे, ही आकृती तुम्हाला तयारी करायची आहे. याची रचना अशा प्रकारची असते. इकडून एक म्हणजे R1 ही रिंग 1, आणि त्याला जोडलेला ब्रश त्याला B1 म्हणूया. तसं इकडं रिंग 2 म्हणजे R2 आणि त्याला जोडलेला ब्रश B2 असा आहे. आणि इथं आपण एक समजा या ठिकाणी व्होल्टामीटर किंवा गॅल्व्हनोमीटर बसवलं तर तुम्हाला या ठिकाणी विद्युत निर्माण झालेली पाहायला मिळेल. तर हे उपकरण काय करतं नेमकं, तर विद्युत जनित्र जे आहे ते यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं. आता समजा ज्या वेळेला आपण याला थोडीशी गती देतो, तुम्ही पाहताय एखादा जनरेटर सुरू करताना एक हँडल असतो आणि तो असं गरकन फिरवून सोडला जातो, आपोआप त्यानंतर जनरेटर सुरू होतं. तर इथं या आसाच्या टोकाला असलेला भाग थोडासा आपण त्याला गतिमान केला की आपोआप या दोन्ही ध्रुवांच्या मध्ये तारेच्या वेटोळ्यामध्ये युग्मक तयार होतात, आणि जे दोन युग्म तयार होतात आणि त्या दोन्ही अग्रांच्या मध्ये हे तारेचं वेटोळं फिरायला लागतं, आणि त्यामुळं या विद्युत मंडलामध्ये विद्युत शक्ती निर्माण होते. तेव्हा अशा प्रकारे विद्युत जनित्र जे आहे ते यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं. यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे ही जी दोन उपकरणं आहेत, तर थोडासा एक आपल्याला मुद्दा घ्यावा लागेल. विद्युत मोटार आणि विद्युत जनित्र यातील फरक, या दोन्हीच्या मधला फरक लिहा असं तुम्हाला म्हटलंय, तर तोही लिहिता आला पाहिजे. किमान दोन फरक तुम्हाला लिहावे लागतील. तर विद्युत मोटार, याच्यात दोन्हीचे फरक आपण कसे लिहू शकेल. विद्युत मोटारमध्ये आपण असं एक आकडा लिहू शकेल की यामध्ये विद्युत यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेचं रूपांतर विद्युत मोटरमध्ये यांत्रिक ऊर्जेत केलं जातं. इकडं त्याच्या नेमकं उलटं कार्य घडतं, यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं. हा त्यातला पहिला फरक असेल. दुसरा फरक जो आहे, विद्युत मोटारमध्ये संपर्क कड्या ज्या असतात त्या अर्धवर्तुळाकार असतात. या उलट या ठिकाणी विद्युत जनित्रामध्ये संपर्क कड्या ज्या असतात त्या पूर्ण वर्तुळाकार असतात. आणि तिसरा एक फरक तुम्ही देऊ शकता हवं तर, या विद्युत मोटारचं कार्य विद्युत फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमावर कार्य करतं, आणि विद्युत जनित्राचं कार्य जे आहे ते फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमावर कार्य करतं. तेव्हा अशा प्रकारे इकडं डाव्या हाताचा नियम आणि इकडं उजव्या हाताचा नियम यांची तत्व वापरली जातात. त्यानंतर आपण पाहूया शेवटचे काही 2-3 मुद्दे जे आहेत ते आपण लक्षात घेऊया. एक पहिला मुद्दा त्याच्यातला आहे विद्युत धक्का विद्युत धक्का किंवा याला शॉर्ट सर्किट आपण असं म्हणतो. म्हणजे काय, तर जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त विद्युत प्रवाह एखाद्या विद्युत मंडलामध्ये येतो त्यावेळेला निर्माण होणारा जो धोका आहे त्याला आपण काय म्हणतो, विद्युत धक्का असं म्हणतो, किंवा विद्युत धोका असंही म्हणू शकाल, किंवा याला शॉर्ट सर्किट असंही म्हणतात. हे केव्हा केव्हा घडतं, प्रमाणापेक्षा जास्त विद्युत प्रवाह आला तरी ते घडू शकतं, किंवा काही वेळा विद्युत मंडलामध्ये किंवा विद्युत मंडलातील उपकरणातील ज्या तारा असतात त्यांच्यामध्ये
तारा एकमेकाला जोडल्या गेल्या तरीही विद्युत धोका निर्माण होऊ शकतो आणि असं झाल्यास काही वेळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर दुसरं एक उपकरण आहे, त्याचं नाव आहे विद्युत तारिणी किंवा विद्युत तारिका. म्हणजे काय? विद्युत तारिणी किंवा विद्युत तारिका हे सुद्धा विद्युतवर चालणारं एक उपकरण आहे. याला तुम्ही घरी फ्यूज असं म्हणता. प्रत्येकाच्या घरी जे विद्युत मंडळ असतं या विद्युत मंडळामध्ये एक फ्यूज नावाचं उपकरण असतं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. ते नेमकं काय? याला आपण वैज्ञानिक भाषेमध्ये विद्युत तारिका किंवा विद्युत तारिणी असं म्हणतो. ते काय करतं नेमकं? तर जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त विद्युत प्रवाह येतो आपल्या घराच्या विद्युत मंडळामध्ये त्यावेळेला ही या फ्यूज मध्ये असणारी एक बारीक तार जी असते ती तार तुटते. म्हणजेच आपल्या घरातली उपकरणं जी असतात ही 220 व्होल्ट विद्युत प्रवाहावर कार्य करीत असतात. समजा काही कारणामुळं अचानक 220 व्होल्ट पेक्षा जास्त विद्युत प्रवाह आला आणि जर का समजा ही विद्युत तारिका नसेल किंवा विद्युत तारिणी नसेल तर घरातील टीव्ही आणि इतर जी उपकरणं आहेत ही सगळी नष्ट होऊ शकतात. तेव्हा हा धोका टाळण्यासाठी विद्युत तारिका या उपकरणाचा उपयोग करतात. म्हणून याची व्याख्या आपण कशी करू शकेल? विद्युत तारिका किंवा विद्युत तारिणी हे एक असं उपकरण आहे की ज्याच्या मदतीनं विद्युत मंडळामध्ये प्रमाणापेक्षा जास्त विद्युत प्रवाह आल्यानं जो धोका निर्माण होतो तो टाळण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याला आपण विद्युत तारिका असं म्हणतो. तेव्हा या प्रकरणावर तुम्ही हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्या. आता याच्यातले कोणकोणते प्रश्न या प्रकरणावरती तुम्ही तयारी करा. विद्युतचा चुंबकीय परिणाम म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. चुंबकीय विकर्ष रेषा म्हणजे काय ते सांगता आलं पाहिजे. विद्युत चुंबकीय विकर्ष रेषांचे गुणधर्म तुम्हाला सांगता आले पाहिजेत. त्याचबरोबर या प्रकरणावर तुम्हाला 4 मार्क्सचा प्रश्न येणे सुद्धा शक्य आहे. तर ते कोणते प्रश्न असू शकतील? सरळ वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा या वर्तुळाकार असतात हे दर्शवणारा प्रयोग लिहा. असा प्रयोग तुम्हाला आकृतीसह स्पष्ट करावा लागेल. तसंच काही वेळा तुम्हाला सोलेनॉइडची आकृती काढावी लागेल. त्याचबरोबर वर्तुळाकार वाहकाभोवती निर्माण होणाऱ्या विकर्ष रेषा मध्यभागी समांतर असतात हे दर्शवणारा प्रयोग तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा तुम्हाला विद्युत जनित्र आणि विद्युत मोटार या दोन्हीपैकी एक आकृती तुम्हाला खूप वेळा विचारली जाऊ शकते, म्हणजे खूप वेळा विचारली गेलेली आहे आतापर्यंत. त्यामुळे तुम्ही त्या दोन्हीचीही तयारी तुम्हाला करावी लागेल. तेव्हा हा सगळा भाग तुम्ही व्यवस्थित तयारी केलात तर निश्चितपणे तुम्ही चांगले गुण या प्रकरणावरती मिळवू शकता. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.